तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता बघितले असेल तुम्ही होली तर चालू झालेलीच आहे. लहान मुलं खूप मजा करत आहेत, तशीच आपण पण मजा करू. आणि इथं हे बघा दाम दाम कपडे चेंज करू दे मला, मोबाईल आहे माझ्याजवळ. नंतर दाम ना मारीला तुला मी धरून. तर मित्रांनो मगाशी बघितलं असेल तिथं मामाच्या मुलीने सर्व भिजवला होता, तर ती टी शर्ट चेंज केली, ही टी शर्ट घातली आणि आता चाललो मित्रांच्यात होली खेळायला. तर चला तुम्ही पण आहात माझ्यासोबत आता होली खेळायला. तर मित्रांनो सकाळी आपण होली वगैरे केलून झालं, तर होलीचं एवढं करायला पाहिजे होती तेवढी व्हिडिओ नाही करायला भेटली. पण आता आम्ही निघालो जायला फार्म हाऊसला. मित्राच्या फार्म हाऊसला चाललो आहे, तर तिथे आम्ही पोपटीचा प्लॅन केला आहे आणि अशीच नॉर्मल पार्टी असणार आहे. तर चला मग भेटू आपण डायरेक्टली फार्म हाऊसला. आता तो फार्म हाऊस कुठे आहे, कसं आहे आणि काय तिथं करणार आहोत हे तुम्हाला आता व्हिडिओ कंटिन्यू बघायला लागेल. तर चला मग भेटू डायरेक्ट आपण फार्म हाऊसलाच. मित्रांनो घरून निघून 1 तास झाला, पण अजून आम्ही पोहोचलो नाही फार्म हाऊसवर, कारण सामान काहीच घेतला नव्हता. तर एक घेत चाललो आहे सामान आणि सर्व अर्धवट आणि मेन गोष्ट राहिली होती, त्यासाठी परत जावं लागलं. त्यासाठी आम्ही आता उतरलो आहे रस्त्यामध्ये, बाकी सामान घेतो आहे आणि आपण आता डायरेक्ट फार्म हाऊसवर गेल्यावर भेटू. मित्रांनो एक कॉमेडीचा विषय म्हणजे आम्ही निघालो आहेत घरून किती वाजता माहीत आहेत का? 4:45 वाजता. 4:45 वाजता घरून निघालो आहेत आणि अजून आम्ही वाजापूरला नाही पोचलो. आपल्याला जायचं आहे वाजापूरला. तर 2 तास, 2 तास जास्त आले. तर आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही, त्यानंतर तुम्हाला भेटूच. कधी पण पहिली गोष्ट सोडायचीच नसतं. फिरायला गेलो पहिले बुर्जी बावजी द्यायला दिसू दे, पहिले तिथे टाका पॉटन टाका आणि मग पुढे निघा. तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोहोचलो आहेत वाजाला फार्म हाऊसला आलो आहे. मित्राचा फार्म हाऊस आता नवीनच बांधला आहे. आपण एका व्हिडिओमध्ये बघितला होता पण तो गणपती गौरींची व्हिडिओ होती, तेव्हा आपण आलो होतो, तेव्हा कामाची सुरुवातच झाली होती आणि आता फार्म हाऊस पूर्ण झालेलं आहे. म्हणजे अजून काम बाकी आहे त्यांचं, तर आता बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. आता आपण फार्म हाऊसचा नजारा, तुम्ही आता फार्म हाऊसचा नजारा एन्जॉय करा. त्यानंतर आपण बघू काय काय आपल्याला बनवायचं आहे ते पण बनवताना भेटूच आणि बघू आता बाकी पुढं कसं काय होतं ते. तर चला आपण जाऊ आतमध्ये आणि बघूया फार्म हाऊस कसं आहे ते. तर मित्रांनो तुम्ही बघता हा गेट आहे, इथून एंट्री आहे. इकडे पण अजून एक फार्म हाऊस आहे. इथून आतमध्ये आलो. इकडे झाडं लावल्यात आणि समोर फार्म हाऊस आहे. तर मित्र आपण बघणारच आहोत पूर्ण फार्म हाऊस असते आणि बघू आता आपण काय काय आणलं ते अगोदर काढून घेऊ आणि त्यानंतर मग रेसिपी बनवायची सुरुवात करू. आंबे आले पूर्ण आपली जागा सर्व आहे. तुम्हाला कशी वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि राहुलच्या ब्लॉगला नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पैसा होगा. तर मित्रांनो आता आपल्याला पोपटी लावायची आहे. त्यासाठी हे चिकनला मसाला वगैरे लावून थोडा वेळ ठेवून द्यायचा आणि मग नंतर पोपटीमध्ये टाकायचा. आता इथे चिकनला मसाला, दही, अद्रक पेस्ट वगैरे लावून मिक्स केलं. आता थोडा वेळ असं ठेवून देऊ. विशालनी बनवलेली रेसिपी बनवायला घेतले. बघा इकडं रेसिपी काय चालू आहे, चिकन कलेजी रोस्ट झालेली आहे इथं. आणि विशाल रेसिपी इथं हे आहे, विशालनी रेसिपी बनवली आहे. तर काय सांगेल आता विशाल आपल्याला कशी बनवली रेसिपी? चिकन लपेट आहे, रोस्ट बनवले. रोस्ट म्हणजे ते कसं काय बनवलंय, काय काय टाकलं त्याच्यात, काय असं काय हे टाकलेलं आहे आपला चिकन तंदुरी मसाला आणि सनफ्लॉवरचा हे पीठ. अरे कहना क्या चाहते हो? मक्याचा पीठ. हा मक्याचा पीठ आणि कॉर्नफ्लॉवर आणि आणि इकडे बघा रोस्ट झालेले आहेत एकदम टाकाटाक तयार.
विशाल विशाल कुक. आणि इकडे अजून इथं बघता तुम्ही आता पनीर केलाय, पनीर भाजण्यासाठी. हा प्रशांत आहे कुक, पनीरची रेसिपी बनवून देणारा प्रशांत कुक आहे इथं. आणि इकडे आपण पोपटीसाठी हा चिकन मॅग्नेट करून ठेवलेला आहे. आणि इकडे शेंगा आहेत. आता पोपटी पण बघणार आहोत आपण. आणि इकडे बसल्या सर्व मित्रमंडळी, तिकडे तयारी चालू आहे. तर मित्रांनो इथं पोपटीची आता तयारी चालू आहे. आता तर इथं मांबोटाचा मारभेंडीचा पाला इथं टाकलेला आहे आतमध्ये. आता याच्या शेंगा घेतल्या टाकायला. एक पाल्याचा थर लावल्यानंतर शेंगांचा एक थर. थोडासा मीठ त्याच्यावरती. आता शेंगा टाकून झाल्यावरती त्याच्यावरती चिकन. ते पनीरचं पण टाकलं तर 2-4 टाका त्याच्यावरती. हा 2-4 टाका. हा चालतील ना, त्याला काय हे नाही वाढणार ना. आता चिकनचा थर टाकल्यानंतर परत शेंगांचा एक थर. त्यावर मीठ. आता शेंगांचा थर टाकून झाल्यावरती त्याच्यावरती अंडे. काय परत त्याच्यावरती शेंगा. ओला होईल ते गरम तेल आहे ना. आता पोपटीचा डब्बा आपला तयार झालेला आहे. आता आपण याला आगीमध्ये लावायचा. तर मित्रांनो इथं अंडा बॉईल करायला घेतलाय. बॉईल नाही, फ्राय करायला घेतलाय. तर मित्रांनो हा पाल्याने आता पॅक केलेला आहे. आता याला आगीत हे करायचा. हा आता आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. आपण आगीमध्ये न टाकता. तर मित्रांनो पोपटी आपण लावलेले इथे, आणि पोपटी आपण चुलीवरती लावलेले. नवीन पद्धतीने आपण पोपटी बनवतोय यावेळी. आता बाकीचे मटक्यामध्ये आणि डायरेक्ट वरून आग लावून काढतात, तर आपण डायरेक्ट चुलीवरती लावलेले. बघा चुलीवरती डबा ठेवलाय, त्यावरती झाकण देऊन विटा ठेवून दिल्यात, म्हणजे वाफ नको बाहेर जायला. आणि बघू आता थोड्या वेळाने
15-20 मिनटं ठेवायची अजून इथे. मग तो तयार झाली का मग तुम्हाला दाखवतो. हे मागून घे. मी आता का बघ आगलेला हा अरे अंगावर हा नाही का काय चमचे नाही ना तुझं. तर मित्रांनो इथे आपली पोपटी झालेली आहे तयार. बंद कर. स्मेल तर खूप भारी सुटलाय. हे बघा रेडी झाली आपली पोपटी. ओके सांगा. पनीर पण टाकलं विथ चिकन मी टाकला. नाही तो चिकतो तर मित्रांनो इथं आपण पनीर आता तार नाही ना तार पप्पू तार आहे बघ. तर मित्रांनो इथं आता पार्टी आमची सुरू झाली आणि सर्व पोपटी खाण्यात व्यस्त. इकडे बघा सगळे आणि एकदा हाय हाय. ओके चला मित्रांनो आता पोपटी आम्ही खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो.